नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री शिवाय नमस्तुभ्यम. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवा हा प्रश्न प्रत्येक स्त्रीला पडतोच. मग काय केली तयारी इडल्या बनवण्याची. मी रात्रीच याचं वाटण तयार करून ठेवलेलं होतं. त्याच्यामध्ये मीठ आणि सोडा टाकून इडलीचं पात्र लावून घेतलं. इडल्या होईपर्यंत मी तयारी केली चटणीची. चटणीमध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकून दिली फोडणी. चटणीमध्ये मी ओलं खोबरं पण वाटलं होतं. शौर्याच्या पप्पाला खोबरं वाटून केलेली चटणी जास्त आवडते. इडल्या झाल्यानंतर मी नाश्ता करून घेतला. मला तर खूप भूक लागलेली होती. नाश्ता केल्यानंतर मी घरातली बाकीची कामे आवरून घेतली. नंतर मी घर स्वच्छ पुसून घेतली. मी कामात होते म्हणून शौर्याला गुंजन खेळवत होती. ती त्याला खेळवण्यासाठी असं काही गाणे म्हणते बघा. काम आवरून म्हटलं थोडंसं बसाव. शौर्याचे पप्पा तोपर्यंत आले होते. त्यांच्यासाठी मी मुगाचं मेदगं बनवलं होतं. नंतर मी त्यांना वाढून दिलं. आज मला काहीतरी गोड खावंसं वाटलं म्हणून मी त्यांना कलाकंद आणायचं सांगितला होता, पण ते पेढासुद्धा घेऊन आले होते. संध्याकाळी काय करावं म्हटलं तर आई म्हणे गरम गरम बेसन कर. कांदा चिरायला घेतला तर कांदा एवढा तिखट की डोळ्यातून पाणी आलं. नंतर आम्ही असं बेसन बनवलं. आईने थोडी मदत केली. आईला घोटून केलेलं बेसन खायचं होतं. छान असं बेसन तयार झालं. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय.